हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या ब्लाऊजची कटिंग पाहिली होती त्याच ब्लाऊजची आपण आता स्टिचिंग बघणार आहोत. स्टिचिंग करताना आपण सर्वात आधी आपल्या मेन फॅब्रिक आहे ते सरळ बाजूने आणि त्यावर अस्तर ठेवून अशा प्रकारे संपूर्ण गळ्याला आपण टीप मारून घ्यायची व्यवस्थित. जसाही गळ्याचा आकार असेल त्याच प्रकारे आपण टीप मारून घ्यायची. आपला आता हा डीप यू नेक आहे तर त्याला अगदी व्यवस्थित अशी आपण टीप मारून घेत आहोत एकाच फुटरच्या अंतराने. आणि जे उरलेलं कापड आहे मेन फॅब्रिकचं ते आपण कटिंग करून घेऊया. त्यानंतरचे छोटे छोटे असे नॉचेस मारून घेऊया. छोटे छोटे नॉचेस दिल्यानंतर आपण अस्तर असं सरळ बाजूला पलटी करून आपण त्याच्यावर अशी टीप मारून घ्यायची. दाब शिलाई देताना जे मेन फॅब्रिकचं आणि अस्तरचं जे कापड आहे ना ते आपण त्या दाबाच्या खाली घेऊन मग त्याच्यावर आपण टीप ही मारायची असते. टीप मारून झाल्यानंतर आता आपण अस्तरला सर्व बाजूने जोडून घेऊया. अस्तर सर्व बाजूने व्यवस्थित प्रेस करून असं. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तर तुम्ही अस्तर हे व्यवस्थित प्रेस करून घेत जा. आपण कटिंग करायच्या आधी मग ते ब्लाऊजवर आपल्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतं शिवताना. अशा प्रकारे आपण सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचं. उरलेलं फॅब्रिक व्यवस्थित कट करून घेऊया आणि त्यानंतर आपण टक्स देऊया. टक्स देताना आपण 2 इंच जे मार्जिनचे सोडले आहेत ते तसेच मार्किंग करून घ्यायचे आणि मग जे उरलेलं आहे त्याचा आपण मध्य काढून घ्यायचं. बघा अशा प्रकारे ही टक्स देण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपण टक्स देऊन घेतले आहे. त्यानंतर आपण कमरेला पट्टी ही देऊन घेऊया. सरळ बाजूने पट्टी ठेवून आपण त्यावर अशी टीप मारून घ्यायची. त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन दाब शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावर अशा प्रकारे दाब शिलाई दिल्यानंतर खालच्या बाजूने एक सरळ शिलाई मारून घ्यायची पट्टीवर. अगदी छोटे छोटे पॉईंट्स अगदी लक्ष देऊन बघा. आणि मग खालच्या बाजूने आपण अशी एक शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपण त्या पट्टीवर हात शिलाई ही करायची असते. हात शिलाई केल्यानंतर आपलं ब्लाऊज खूप छान सुंदर बसतं. त्याच्यावर आपल्याला लेस लावून सिंपल अशी डिझाईन तयार करायची आहे. सर्वात आधी तर आपण लेस लावताना धागा चेंज करून घ्यायचा. ज्या कलरमध्ये लेस आहे त्या कलरचा धागा आपण लावून घ्यायचा आणि त्यानंतर अशी व्यवस्थित अशी एका बाजूने आपण शिलाई मारून घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मारून घ्यायची म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते गळ्यावर. अगदी छान यू नेक झाला आहे. मला असा गळा खूप आवडतो ब्लाऊजचा. त्यानंतर असे 2-2 इंचावर मार्किंग करून
अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार हा बघू शकता किती छान सुंदर असा गळा दिसत आहे. चला आपला बॅक पार्ट तयार. आता आपण पुढचा पार्ट हा तयार करूया. सर्वात आधी आपण कटोरी व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं. आता कटोरी आणि म्हणजे फ्रंट बाकीचे पार्ट जोडताना ना आपण उलट्या बाजूनेच मेन फॅब्रिक ठेवायचं आणि मग त्याच्यावर अस्तर ठेवून आपल्याला टीप ही मारायची असते. सर्व बाजूने व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि कुठेही आतमध्ये हवा जाणार नाही किंवा फुगा येणार नाही याची आधी काळजी घ्यायची. आपण कटोरीला टीप मारून घेतली आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. आता साईड पार्ट जोडून घ्यायचे. सर्वकडून मारून झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेऊया. अगदी व्यवस्थित आपण कटिंग केल्यामुळे ना आपली फिनिशिंग ही छान येते. त्यानंतर बघा योगपट्टीसाठी कापड आपल्याकडे एक्स्ट्रा मी कट केलेलं नव्हतं. मग ते गळ्याचा जो पार्ट निघाला ना एक्स्ट्रा त्याच्यावरच मी योगपट्टी ही काढलेली आहे. कटोरी आणि साईड पार्ट हे आपण एकमेकांना जोडून घेऊया. काय झालं ना हे जोडताना मला तो टक्स कसा कटिंग केला ना तो दाखवता आला नाही, कारण की मी तर पूर्ण म्हणजे कटोरी साईड पार्ट जोडून टक्स वगैरे देऊन घेतला आणि त्यानंतर बघितलं तर कॅमेराच माझा बंद झालेला, म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झालेला. मग मी परत तेवढा पार्ट उसवला आणि मग ते तुम्हाला दाखवण्यासाठी परत मी कटोरी आणि साईड पार्ट जोडून त्याला टक्सा दिलेला आहे. टक्स देताना आपण 1.5 इंचाची रुंदी आणि 3 इंचाची उंची ही टक्ससाठी दिलेली आहे. 1.5 इंच रुंदीचा आणि 3 इंच उंचीचा असा टक्स दिलेला आहे. त्याच्यावर आपण अशी डबल शिलाई ही मारून घेऊया. तुम्हाला जर काही समजत नसेल ना, काही प्रश्न विचारायचे असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर आपण अशी योगपट्टी जोडून घेऊया. सर्व ठिकाणी आपल्याला डबल टीप ही मारूनच घ्यायची आहे. ते छान कटोरीचा आकार आला बघा.
आता आपण त्याला हुकपट्टी ही लावून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची. मागच्या बाजूने व्यवस्थित असं दुमडून अगदी कॉर्नरने अशी आपल्याला शिलाई मारायची आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल, तुमची शिलाई जर अगदी व्यवस्थित सरळ रेषेत येत नसेल ना, तर तुम्ही आधी मार्किंग करून घ्यायचं चॉकने आणि त्याच्यावरच मग तुम्ही शिलाई मारायचा प्रयत्न करायचा. असं तुम्ही करत राहिलात ना, तुम्हाला आपोआप सरळ शिलाई मारायलाही जमेल. त्यामुळे गळ्याला मी आकार दिला आहे. गळा जेवढी उंची आहे तेवढी आणि त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला 2.5 इंचावर असा बॉक्स तयार करून तिथे आपल्याला गोलाकार असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर तिरकस पट्टी कट करून अशी वरच्या बाजूपासून आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर टिप मारत जायची आहे. आणि जी आपण पट्टी जी आहे ना पायपिंगची, ती थोडी थोडी एकाच बोटाच्या सहाय्याने अशी खेचायची आहे. बघा, एकाच बोटाच्या सहाय्याने फक्त संपूर्ण गळ्यावर आपल्याला ती पट्टी खेचायची आहे. बघा, अशा प्रकारे हळूहळू ती पट्टी आपण खेचून घ्यायची. खेचल्यानंतर बघा, आता आपल्याला लगेच दिसतंय की आपल्या गळ्यावरील पायपिंग ही अगदी व्यवस्थित ही येणार आहे. खेचल्यामुळेच पायपिंग ही व्यवस्थित बसते. आणि त्यानंतर आपण पायपिंगच्या कापडावर असं आतल्या बाजूने दुमडून जे मधलं जे कापड आहे ते त्याच्या आतमध्ये टाकून मग आपल्याला ही शिलाई मारायची आहे. बघा, अशा प्रकारे. आणि तेच कापड मग दुसऱ्या बाजूला आपल्याला मागच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून अगदी व्यवस्थित, म्हणजे दोन्ही कापडांच्या मध्ये एक अशी रेष दिसते आपल्याला, त्या रेषेच्या मध्येच आपल्याला ती शिलाई ही मारायची असते. अशा प्रकारे एका बोटाच्या सहाय्याने तुम्हाला वेळ लागला ना तरी चालेल. जर तुम्हाला पायपिंग जमत नसेल, पहिल्यांदा करत असाल, तर तुम्हाला वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही अगदी फिनिशिंगमध्ये पायपिंग करायला शिकाल. इथे आपण 2-3 अशी लॉक शिलाई मारून घ्यायची. बघू शकता गळ्याला किती छान सुंदर असा गोलाकार आलेला आहे. ही परत मी दुसरी बाजू का दाखवली, कारण की आपला जो टक्स आहे ना, तो टक्स आपल्या मार्जिनच्या साईडलाच आला पाहिजे. आणि जे आपण कटोरीचे जे पार्ट स्टिच केला आहे ना, कटोरी आणि साईड पार्ट, तो पार्ट आपला आयपट्टी हुकपट्टीच्या साईडलाच आला पाहिजे. हे दाखवण्यासाठी मी सेकंड पार्टही जॉईन करताना दाखवला आहे. आता आपण हुक लूप पट्टी करूया. एक फुटाच्या सहाय्याने आपण अशी स्टिच करून घेऊया. बघा, अशा प्रकारे गळ्याचा आकार हा द्यायचा असतो. गळा उंची दिली आणि त्यानंतर गळा रुंदी देऊन आपण गोलाकार हा आकार दिलेला आहे. आणि मग त्याच्यावर आपण जिथे आपण मार्किंग केली आहे त्याच्यावरच आपण शिलाई मारून घ्यायची.
अशा प्रकारे आपण पायपिंगची पट्टीही लावून घ्यायची बघा. एकाच बोटाने खेचायची, आपल्याला जास्त नाही खेचायची. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. पण धागा म्हणजे मजबूत नाही आहे वाटतं ना, म्हणून तो धागा सारखाच मशीनमधून निघतो आहे. मी एकदाच एक बॉक्स मागवला आहे धाग्याचा, ते धागे सर्वच खराब आले आहेत. पण प्रत्येक वेळेस आपल्याला तो धागा यूज करायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो, की सारखं सारखंच तो निघत राहतो आणि मग आपल्याला परत परत तेच धागा सुईमध्ये टाकायचंच काम करावं लागतं. पायपिंग मी म्हणजे बघून घ्या व्यवस्थित. आपण बघितल्या म्हणजे कोणी सांगितल्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी बघितल्यावर ना आपल्याला जास्त व्यवस्थित कळतं. दोन दोन बोटांच्या साहाय्याने आपण अशी मार्किंग करून घ्यायची आणि मग त्याच्यावर आपण मशीननेच असे आहे तयार करून घ्यायचे. ॲरो करायचे असतात बघा. जिथे मार्किंग केले आहे ना तिथेच बरोबर ॲरो करायचे. किती छान असा कटोरीचा आकार आला आहे बघा. आता बॅक पार्टचा मध्य काढायचा, त्याच्यावर आपण आयपट्टी अशी ही व्यवस्थित ठेवायची. तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तिथे पिन लावून घ्या आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सरळ बाजू म्हणजे मागच्या साईडने नाही, आपण सरळ बाजूच ठेवायची आहे आणि सरळ बाजू ठेवूनच अशी टीप मारून एक्स्ट्राचं उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं. त्यानंतर मागच्या बाजूला दुमडून शोल्डर हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं. पिन ही लावलेलीच ठेवा. जर तुम्ही नवीन शिकत असाल ना, फिटिंग तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर तिथे ती पिन लावलेली आहे ना ती लावूनच ठेवा आणि मग शोल्डरला असे 2-3 शिलाई ही मारून घ्या. कापड पुढच्या साईडला दुमडल्यानंतर जे एक्स्ट्राचं मुंड्यामध्ये जे कापड असतं ना तेही कट करून घ्यायचं व्यवस्थित. आता दुसरी बाजू ठेवताना जे आय आपण केलेले आहेत ना ते आय तिथे ठेवायचे आणि पिन लावून घ्यायची आणि मग अशा प्रकारे आपण टीप मारून घ्यायची. म्हणजे तुमची फिटिंग अगदी व्यवस्थित येईल आणि मुंड्यातही ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसेल, वर खाली होणार नाही. असे 2-3 टीप ह्या शोल्डरवर मारून घ्यायच्या.
मुंड्यात कापड एक्स्ट्रा उरेल ना ते म्हणजे जे बॅक पार्टचं आहे ना अर्धा इंच जास्त, ते नाही आपल्याला कट करायचं आहे, ते नाही करायचं आहे. एकदम बाही तयार करूया. बाही तयार करताना आपल्याला जे जॉईंट द्यावा लागत होता ना तो आधी देऊन घ्यायचा. जॉईंट देऊन त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची व्यवस्थित. मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्याच्यावर अस्तर हे उलट्या साईडने ठेवायचं आणि मग शिलाई ही मारून घ्यायची खालच्या बाजूने. दोन्ही स्लीव ह्या तशाच करून घ्यायच्या. अस्तरवर अशी टिप मारून घ्यायची. अस्तर मागच्या साईडने दुमडून दोन्ही साईडने बघा अशा प्रकारे अगदी कॉर्नरवर व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर सर्व बाजूने आपण अस्तरवर टिप मारून घेऊ. तर आपल्याला याच्यावर छोटे छोटे असे 2-3 प्लेट्स द्यायचे आहेत. त्यासाठी आपण ना मध्यभाग काढायचा. मध्यभाग काढून त्या साईडने 2 आणि ह्या साईडने 2 असे छोटे छोटे प्लेट्स द्यायचे. छोटे छोटे अगदी छोटे छोटे अशा द्यायच्या आहेत. बघा अशा प्रकारे मध्य काढून ह्या साईडने 2 आणि त्याच्या विरुद्ध साईडने 2 अशा प्लेट्स द्यायच्या आहेत. त्या प्लेट्स दिल्यानंतर आपल्याला जे खालच्या बाजूलाही आपण तशाच प्लेट्स ह्या छोट्या देऊन आपल्याला त्याच्यावर लेस लावून घ्यायची आहे. बाही आणि मुंड्याचा स्टार्ट टू एंडपर्यंत आपण असं बाहीही जोडून घ्यायची. शोल्डरचं ते वरचं कापड आहे ते बॅक साईडलाच झालं पाहिजे, जेणेकरून मग ते ब्लाऊज पुढच्या साईडने असं ओढल्यासारखं होत नाही. त्याचा बॅलन्स हा मागच्या बाजूला जातो, म्हणून ब्लाऊज हे व्यवस्थित बसतं. हा एक पॉईंट आहे. 1 इंच वरच्या बाजूने असं आपण लेस लावत आहोत. आपण डायरेक्टली कॉर्नरला लेस लावत नाही आहोत. आपण 1 इंच असं सोडून हे बघा अशा छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या जशा आपण वरती दिल्या तशा, आणि मग त्याच्यावर आपण लेस लावून घ्यायची.
अशा प्रकारे मला किती छान सुंदर अशी स्लीव तयार झाली आहे. दोन्ही बाजूला आपण त्याच प्रकारे हे लेस लावून घ्यायची. आता फिटिंग करताना आता आपण सर्वात आधी शेवटच्या कॉर्नरला अशी एक टीप मारून घ्यायची. त्यानंतर आपलं जे ब्लाऊजचं माप आहे, कमर घेरचा चौथा भाग म्हणजेच 30चा चौथा भाग 7.5, 36चा चौथा भाग 9 याच्यावर मार्किंग करून अशी सरळ रेषा ही आखून घ्यायची आणि दंडघेरचा अर्धा हे माप व्यवस्थित टाकून आपण फिटिंग ही करून घ्यायची आहे. बघा, कमर घेरचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडघेरचा अर्धा हे माप टाकून आपल्याला ही सरळ रेषा देऊन घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला एक परत दुसरी टीप आणि त्याच्या बाजूला तिसरी टीप, अशा प्रकारे आपण 3 ह्या फिटिंगच्या टीप ह्या द्यायच्या असतात. बघू शकता किती छान असं परफेक्ट आलं आहे माप. कुठेही मुंड्यामध्ये कुठेही वर खाली झालेलं नाही आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही अगदी व्यवस्थित फिटिंग केली ना तर तुमच्याकडे कस्टमर यायला लागतील. तुम्ही ही ब्लाऊज शिवण्यात तुम्हाला कॉन्फिडन्स असेल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमच्यासाठी काहीतरी शिकायला मिळेल. व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओवर आला असाल तर व्हिडिओ बघून झाला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून विचारा. चला तर, ब्लाऊज बघा किती सुंदर झाला आहे, तर एकदा बघून घ्या. अजून यापुढे तुम्हाला अजून कशा प्रकारचे ब्लाऊज वगैरे किती मापाचे बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवते. म्हणजे मी माझे कस्टमरचे ब्लाऊजही शिवत असते आणि त्यासोबतच मग तुम्ही विचारलेल्या कमेंटवरही मी तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवत असते. आता मी वेळात वेळ काढून मी हे ब्लाऊज शिवलं आहे. हे ब्लाऊज मी माझ्यासाठी शिवलं आहे. कस्टमरचे ब्लाऊज शिवताच मी वेळ काढून हे ब्लाऊज शिवलं. चला तर, बाय बाय.